सर्वांना जय महाराष्ट्र भावांनो. माझ्या सर्व चालक मालक बांधवांना एक नंबर त्याची विनंती आहे की जर गाडी काढत असाल तर थोडंसं काळजीपूर्वक बाहेर काढा गाडी. कारण खूप पावसाचं वातावरण खूप बेकार आहे आत्ता सध्याला. कारण पूर्ण म्हणजे फक्त मुंबई पुणे नाही तर पूर्ण सगळीकडे राज्यभरात पावसाचं एकदम जोरात चालू आहे. एकदम पाऊस सगळीकडे पाणी वगैरे साठलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गाडी काढताना थोडंसं सांभाळून काढा आणि गाडीचं चेक करून काढा. सगळे टायर वगैरे व्यवस्थित आहेत का आपले, बाकी आपलं वायफर वगैरे व्यवस्थित काम करतं आहे का, बाकीच्या गोष्टी आपला ए सी नीट काम करतो. कारण ए सी चालू असणे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या काचेवर जे फॉग येताना पुढे जमा होतं ना, तर जे धुका असतात तर ते घालवण्यासाठी आपल्याला ए सी खूप महत्त्वाचं आहे दादांनो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं लक्ष देऊन चालवा. आणि शक्यतो जेवढं होईल तेवढं साऊथ बॉम्बे म्हणजे आपलं वर्ली साईडला, वर्ली वगैरे या साईडला जाणं टाळा. अंधेरी, बाकीचं आपलं वर्सोवा, malaड, गोरेगाव तिकडे जाणं शक्यतो टाळा. कारण तिकडे खूप पाऊस आहे आणि खूप पाणी साठले सगळ्या रोडला. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक गाडी चालवा भावानं सगळ्यांनी. त्यामुळे आणि शक्य तेवढं बाहेर निघणं टाळा. जर काही काम असेल तरच बाहेर जावा. म्हणजे फक्त माझ्या चालक भावांसाठीच नाही तर बाकीच्यांसाठी पण हा व्हिडिओ आहे. तर सर्वांनी थोडीशी काळजी घेऊन काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करा भावांनी. कारण सध्याचं जे वातावरण आहे ते खूप बेकार आहे. त्यामुळे आणि रस्त्यावर निघताना रस्त्यावर जिथे पाणी साठले तिथे गाडी टाकायचा प्रयत्न करू नका. नसेल रस्ता तर पर्यायी रस्त्याचा वापर करा. आणि थोडेसे आपले सरकारी जे नियम आहेत, जे सूचना आहेत त्यांचंही पालन करा थोडंसं. कारण ते लोकही करतात आपल्यासाठी. ट्रॅफिक पोलीस वगैरे आहेत रोडला, ते सगळं बघतात. पण पाणी एवढं साठलं की ते लोकही काही करू शकत नाही सध्याला. रोडला खूप म्हणजे खूप पाणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं साऊथ बॉम्बेला जाताना शक्यतो अटल सेतूनी जाऊ नका. अटल सेतू ब्रिजवरती काय होतं आहे की एक तर पाऊस खूप जोरात चालू आहे आणि पावसाबरोबर हवा पण खूप जोरात येते तिथे. आणि हे धुकं पण खूप आहेत. मग ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे समोरचं तुम्हाला काही दिसणार नाही आणि खूप जोरात वारा चालू आहे तिकडे. त्याच्यामुळे तिकडनं जाणं टाळा शक्यतो. आणि जेवढं शक्य होईल तेवढं घरीच थांबा. काही महत्त्वाचं काम असेल तर बाहेर निघा भावांनो. सर्वांना ही नम्रतेची विनंती आहे. बाकी गाडीचं आपलं सगळं व्यवस्थित आहे का ते चेक करूनच निघा. असं डायरेक्ट बाहेर पडू नका आणि कुठेही लांब जाऊ नका. घरी राहा, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र.